टॉस का बॉक्स या ठिकाणी यायचं आहे, आपला आम्ही सन्मान करत आहोत. आणि दरम्यान मागच्या सामन्याचा सामनावीर दिला जातोय लोकरवण संघाचा कर्णधार युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अमोलजी वैराग आणि आमच्या भैरवनाथ क्रिकेट संघाचे तारणहार अमोल वैराग यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सचिन बैकर यांच्या हस्ते सामनावीराचं मान या ठिकाणी देण्यात येत आहे. पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त हाताळलाय, गोलंदाज पाहतोय पण गोलंदाजी मार्क वरती आकाश. आणि 3 षटकांचे सामने असणार याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचे सामने असणार आहे म्हणजे या ठिकाणी 15 चेंडू आपल्याला हाताळण्याची संधी असणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सन्माननीय निकेश बोलाडे यांनी या ठिकाणी यायचं आहे. निकेश बोलाडे, बोलाडेवाडी, त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कुमार निकेश नरेश बोलाडे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर टी शर्ट आणि नक्कीच समालोचन त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. निकेश बोलाडे आणि अमोलजी वैराग यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. आणि आमच्या संघाच्या सुद्धा सगळ्या टी शर्ट ह्या निकेश बोलाडे यांनी छापलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी. निकेश आपला मनापासून आभार आहेत. निकेशचा सन्मान आपण स्क्रीनवरती पाहिलात. ओ फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. विकेट किपर उमेश धाडसेकडून चुकी बहुधा होत नाहीत, परंतु आता उमेश धाडसेकडून ही चूक मैदानाच्या मध्ये घडलं आहे. तिथून जीवनदान मिळालं आहे. हे जीवनदान मैदानाच्या मध्ये निर्णायक ठरणार का याची चर्चा सध्या मैदानाच्या मध्ये रंगल्या आहेत. भैरवनाथ चषक 2025-2026 आपण पाहतात. मागे 2025 वर्ष गेले आहेत. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प, नवीन गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये अगदी इम्प्रोव्हायझेशन करायचे आहेत आणि त्या करण्यासाठी दरम्यान या ठिकाणी राजेंद्र कोबनाक वेरळगावचे खेळाडू आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आणि अमोल वैराग यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. राजेंद्र कोबनाक वेरळगाव. सन्माननीय अतिथी मान्यवरांचं स्वागत सन्मान त्या ठिकाणी होत राहणार. मॅच कडे देखील आपल्या सर्वांचं लक्ष आहे. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन भैरवनाथ चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर श्याम शिगवण, उपाध्यक्ष युवा क्रीडा कमिटी मंडणगड, श्याम शिगवण यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे अमोलजी वैराग यांच्या हस्ते. प्रदीप बेर्डे साहेब आपले सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या युवा क्रीडा कमिटीचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष एकाच फ्रेम मध्ये आहेत. श्याम सिगवन साहेब आणि अमोल वैराग साहेब यांना आपण पाहू शकता त्या ठिकाणी. दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर प्रदीप बेर्डे, सन्माननीय प्रदीपजी बेर्डे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. भैरवनाथ चषक 2026 या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रदीपजी बेर्डे यांचं सुद्धा या ठिकाणी अमोल वैराग यांच्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. चला धन्यवाद. पुण्यात सर्वांचं मनापासून आभार आहेत, कारण आज दिवसभरामध्ये येणारे जे सर्व सन्माननीय अतिथी आहेत त्यांचं स्वागत सन्मान होत राहणार आहेत. आणि मंडणगडचं क्रिकेट जसं मी म्हणलं, मागचं 2025 वर्ष कोणासाठी चांगलं गेलंय, कोणासाठी वाईट गेलंय, पण 2026 जसं सुरुवात झाली ना, त्या सीझनची पहिली स्पर्धा भैरवनाथ चषकाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच सीझनमध्ये 2026 मध्ये त्या उमेदीनं, त्या ताकदीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय, स्वतः गोलंदाज आलाय, झेल त्यानं घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेट गमावलाय, ती कुडूक बोरीचा कोण या संघानं आउट. कॅप्टन चला आपण या टॉस करून घेऊया त्या ठिकाणी, कारण आपल्याकडे आता वेळ कमी असणार आहे. त्यामुळे गुडेगर आणि लोकरवन या संघादरम्यान पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट रंगताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. ओ फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, झेल घेतलाय, झेल संपलाय खेळ. आणखीन एका विकेटचं पतन, कुडूक बोरेचा कोण संघाला लागलेला धक्का. थँक्यू कॅमेरामॅन. सध्या आपण हा टॉसच्या दिशेने जाऊयात. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय. टॉस होतोय आणि टॉस जातोय गुडेगर संघाने टॉस जिंकलात. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारल्यात. अभिनय 2 वेळा टॉस जिंकलायत आणि पहिल्यांदा त्यानं 2 वेळा जिंकलाय असं त्याने म्हटलंय. म्हणून म्हटलं की 2025 मध्ये भरपूर वेळा तो टॉस हरला होता, पण 2026 लकी आहे आता आणि पहिली स्पर्धा तुमची आहे. 2025 तुझ्यासाठी लकी नव्हतं टॉससाठी. त्यावेळेचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बॉल चाललाय त्या ठिकाणी उमेश धाडसे जोपर्यंत फील्ड करतायत. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ पाहायला मिळाला. विकेट विकेट डॉट. आमच्यासोबत संचितजी वैराग सुद्धा जोडले गेल्यात. ओ फटका पुन्हा एकदा खेळलाय, चाललाय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल पाठीमागे येण्याऐवजी तो पुढे आलाय पुन्हा एकदा. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. आज पंचांचा पॅनल मध्ये अविनाश नागेवेकर सर, समीर पाटकर सर, जितेंद्र सोनार सर, अनुभवी पंच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि असे 3 पंच आहेत ना ज्यांच्या साथीनं भरपूर साऱ्या स्पर्धा करण्याचा योगही आम्हाला मिळालेला आहे. फटका पुण्याचा खेळलाय. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल फील करतील. 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 8 धावा. यस 1 शॉट तर 2 ऍड केला त्याच्यामध्ये. आता 1 शॉट 1 शॉट. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 7. मजा येणाराच्या दिवसामध्ये धावा होणार. राज मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखवताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. चला वेळेकडे पहा, फक्त वेळ जास्त जाऊ नये याची काळजी घ्या. ओ फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे जात आहे. झेलची संधी आणि त्या ठिकाणी आणखीन एक झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन होईल. धक्का लागतोय कुडूक बोरीचा कोण संघाला. फलंदाज बाद. क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत एकूण 7. हवेमध्ये खेळलाय पुन्हा एकदा. तिथे कॅचची संधी. गोलंदाज तर झेल सोडणार नाही. आणखीन एक झेल टिपला मैदानाच्या मध्ये राजने. फलंदाज बाद. थँक्यू. जशी इनिंग साकारायची होती ती इनिंग आतापर्यंत मला कुठेतरी दिसली नाही कुडूक संघाकडून. पहिला मॅच त्यांनी सावरीगावच्या अगेन्स्ट जिंकला होताच, पण दुसऱ्या मॅच मध्ये तो अप्रोच नाही दिसला. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या वरून बॉल चाललाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. धावसंख्या धावफलकावरती 7. नव्यानं बॅटर पंकज मैदानाच्या मध्ये आलाय. प्रतीकजी वैराग सध्या मॅचचा आनंद घेतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 7 धाब्यांवरतीच धावसंख्या थांबलेली आहेत. शेवटचं षटक आहे. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आतापर्यंत केसीसी माप्रल, केदारेश्वर क्रिकेट संघ माप्रल, तरी बंदरवाडी संघ का आमचा बोलवाला आहे हे दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा मॅच गुडेगरचा संघ तयार आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर लोकर 1.
आणखीन एक फटका सजवलाय, तो चालला मात्र सरळ स्क्वेअर लेगचा खेळाडू डीप मधून पुढे येतोय, फिल्डिंग करतोय, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. आकाश वागरे जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 3 कंप्लीट. आता चौथ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि चौथी धाव घेत असताना तिथे खेळाडू बाद होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा, 3 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत. भरपूर वेळानंतर आता ती पुढे गेली आणि बरोबर ओव्हर संपल्या. 3 धावसंख्या झाल्यात, त्या मात्र 10-11 धावेचं लक्ष हे केसीसी माप्रल या संघाला मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायचं आहे. पुढचा मॅच गुडेगर आणि लोकरवन, त्याच्यामध्ये टॉस पार पडला, टॉस जिंकला तो खास करून गुडेगर संघानं. काही सन्मान असतील तर आपण यानंतरच्या सन्मान सोहळ्याकडे आपण जातोय. संजू कदम, सेक्रेटरी मुंबई विभाग. सचिन बैकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन बैकर. अजय शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सचिन बैकर. सुनील या ठिकाणी सन्माननीय अनिल खैरे उपस्थित आहेत. मी अजय शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर राजेश वैराग, श्रीयुत राजेश वैराग हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे. अजय शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. त्यानंतर राजेश शिगवण भैरवनाथ क्रिकेट संघाचे एक महत्त्वपूर्ण आणि माजी खेळाडू आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. अमोल वैराग यांच्या हस्ते दिनेश जाधव, सन्माननीय दिनेश जाधव यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी कृपया यायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. दिनेश जाधव, भैरवनाथ क्रिकेट संघासाठी त्यांचं फार मोलाचं असं योगदान असतं. त्यानंतर संतोष महादेव शिगवण, नवतरुण विकास मंडळाचे खजिनदार, त्यांचा सत्कार करतील कर्णधार अविनाश कदम. त्यानंतर संतोष सकाराम वैराग यांचा देखील सत्कार करतील कर्णधार अविनाश कदम. चला, मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे 11 धाब्याचं टार्गेट आहे. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 11 धाबे करायचे आहेत. थोडा बॅटिंग लाईनअप मध्ये बदल केलाय. आकाशला थांबवलंय, उमेश धाडसेच्या जोडीनं प्रणयला घेऊन आल्यात. कारण माहित आहे की आता या मागची मॅच तितक्या मोठ्या फरकानं जिंकली होती. खेळाडूंना चान्स देणं गरजेचं आहे. लोवर फुलटस बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उमेश धाडसेची विकेट, आउट. थँक्यू. ज्यावेळी जाकमाता चषक खास करून कुडू गावाच्या माध्यमातून, बोरीचा कोण संघाच्या माध्यमातून तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आपण पाहिलं होतं भव्य दिव्य आयोजन. हे मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं होतं. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश वागरे, 11 धाब्याचं लक्ष आहे. प्रमिल तयार, पुढील बॉल. कोलबटाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या त्या ठिकाणी आता 1 वाढलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. आधीच तुमच्याकडे बँक बॅलन्स नाही आहे तरी साहिल अशा प्रकारे चुकी कराल तर निर्णायक ठरतील. कदापि 11ला 21 किंवा 31 मध्ये तुम्ही परिवर्तित केलं असतं तर मजा आली असती. पण धावा घेतल्या नाही, बॅटरनं चुकी केली सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणि तिथे कुठेतरी मिस्टेक घडली ती कुडूक बोरीचा कोण संघानं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत. ओ, फटका खेळला आकाशनं, हवेमध्ये खेळलाय.
हवेचा वेग थोडा मंदावलेला आहे आणि त्या ठिकाणी आता आकाश वाघरेची विकेट आल्यात. म्हणून म्हटलं की 31 असत्या 21 जरी असत्या मजा आली असती, परंतु अजूनही लढण्यासाठी मॅच शिल्लक आहे. त्यामुळे विकेट आल्यात. जाऊया डीजे सुमितकडे. हो, भरपूर काही गोष्टी घडल्या होत्या. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, संधी होती कॅचची, परंतु कॅच कव्हर नाही करू शकले. 2 धावा पुन्हा येत आहेत. कमी रनच्या मॅचेसमध्ये मॅच रंगण्यासाठी तुम्हाला सर्वाधिक जास्त तुमचा फिल्डिंग एफर्ट हा मैदानाच्या मध्ये लावायचा असतो. धपल कव्हरी धावा जर आपण पाहिल्या तर 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात. त्या मात्र 4च्या घरामध्ये आतापर्यंत बॉल फेकून झाले 4. शेवटचा बॉल बाकी असेल. पुढील बॉल समोरच्या दिशेने फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे धावतायत आणि बॉल तोपर्यंत बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. या चौकारानं षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपन्न होईल. ते मात्र पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 8. 3 धावेची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. साहिल तयार होत आहे दुसऱ्या षटकासाठी. ओ, साहिलचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती त्या ठिकाणी विकेट प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद गॉम. नव्यानं बॅटर विराज मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती साहिलनं विकेट मिळवून दिल्यात. अजूनही धावा करायच्या 3. गोलंदाज तयार. ओ, फटका समोर खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चाललाय बॉल आणि या चौकारानं हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये होतोय फिनिश. मॅचला जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये टीम KCC माप्रल्या संघानं. अभिनंदन आपण त्यांचं करूयात. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आता काही वेळामध्ये या ठिकाणी दिला जाईल. दरम्यान या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे जातोय. या ठिकाणी उपस्थित असणारे विकास कुळे यांचा सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. विकास कुळे, सचिन बैकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. विकास कुळे, दीपेश शिगवण, सन्माननीय दीपेश